कोपरगाव शहरातील 105 हनुमान नगर भागात फुटलेल्या पाईपच्या गटारीमध्ये सचिन गहिनीनाथ गजर वय अंदाजे 30 वर्ष याचा पडून मृत्यू झाला होता। सदर मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, नगरपालिकेत कुटुंबातील सदस्याला नोकरीस लावून घ्यावेत व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रभागातील नागरिक व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आंदोलन केले आहे। जवळपास 5 ते 6 तास कोणताही तोडगा निघत नव्हता। अखेर शिर्डी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मोलाची भूमिका घेत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी, बांधकाम अधिकारी व मयत कुटुंबियांशी चर्चा केली। सविस्तर चर्चानंतर मयताच्या कुटुंबियांना समाधानकारक आर्थिक मदत देण्याचे ठरल्यानंतर तसेच संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कुटुंबियांनी, आंदोलनकर्त्या व नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे। जवळपास 5 ते 6 तास शहर पोलीस ठाण्यात हा वादविवाद सुरू होता। यावेळी युवा नेते विवेक कोल्हे व विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाची कानउघडणी केली आहे। तुम्ही विषय समजून घ्या, हा काय राजकीय विषय किंवा हा काही याचा विषय नाही। इथं गेल्या 2 वर्षापासून 27 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष आणि सीओ तिन्हींचे अधिकार तुमच्याकडे। आता हे विषयांतर होत होत अनेक विषयांकडे जातील। आता ते दुनिया सांगताय, मागे कुत्रा चावला आश्वासन मिळालं, घरपट्ट्या वाढल्या आश्वासन मिळालं, अनेक गणपतीत लाईट नाही लागले, अनेक तक्रारीचा पाडा तो असं वाटलं की आता तुम्ही आश्वासन दिलं सुधरल, आता कामकाजात सुधार होईल, मग होईल। परंतु आता अखेर माणसाचा जीव गेला तरी काही अजून तुमच्या कामकाजात सुधारणा होताना दिसत नाहीये। पूर्व मान्सूनच्या मीटिंग घेतल्या, काय कारवाई केली नाही केला हे म्हणतात तसं सदोष मनुष्यवादाचा गुन्हा पातळ झालेली घटना आहे। आपण एवढं सगळं असताना 4 तास झाली लोक बसलेली आहे। इकडं आमचे कार्यकर्ते तिथं बसलेले, माझ्या मते काही लोक खड्ड्यात बसून तिथं आंदोलन चालू आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही समजून घ्या की एखाद्या कुटुंबावर अशी परिस्थिती घेतल्यावर त्याचं भवितव्य आज आम्ही वेळ देऊ, उद्या देऊ, 4 दिवस देऊ, प्रत्येकाला आपल्या आपल्या कामात परत व्यस्तता असते, अनेक अडचणी असतात। पण ते कुटुंब आज जर निर्णय झाला नाही तर काय स्वरूपी त्यांचं उद्धारनिर्माणाचा फार मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे। तर तुम्ही नगरपालिका म्हणून काय करणार आहे एवढं फक्त आम्हाला एकदा सांगा, कारण सगळे अधिकार आज तुमच्याकडे। म्हणजे आज शहराचे बॉस तुम्ही, मालक तुम्ही कुठली ऑर्डर काढायची सही तुमची, बिल काढायची सही तुमची, सगळे अधिकार तुमच्याकडे। 2 वर्ष झाले आणि याला कोणताही ठराव नाही, काहीच नाही, होल अँड सोल। म्हणजे दक्षिणेतल्या मूवी सारखी रजनीकांत तुम्ही आता अशीच परिस्थिती ना, सगळे अधिकार तुमच्याकडे। तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की फार तुम्ही दिरंगाई करावी। समाजाची, आमची सगळ्यांची भावना एकच आहे की कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। निश्चितपणाने तो कार्यालयीन पद्धतीने मिळालेल्या न्यायातून त्यांचा उदरनिर्वाह होईल का नाही ते माहित नाही, परंतु तुम्हाला मदतीच्या स्वरूपाने निश्चितपणाने त्यांच्या मुलाला, त्यांच्या मंडळीला, त्यांच्या कुटुंबाला तिथं न्याय मिळेल। तर तेवढं तुम्ही काय करणार तेवढं सांगा, म्हणजे मग त्यांनाही काहीतरी कुठंतरी समाधानकारक पुढं जाता येईल। अजून माझ्या मते डेड बॉडी पीएम करायचं राहिलेलं आहे, अनेक प्रश्न आहे आणि एखाद्या गेलेल्या माणसाची दरदर तुम्ही गेले असं आमचं म्हणणं आहे। मोठ्या मनाच्या उदार मनाने ही काय भाजी मंडी नाही की 1 लाख तुम्ही म्हणायचं, 10 लाख म्हणायचं, मग तुम्ही 5 लाख म्हणायचं। मागही स्वच्छता कर्मचारी आपले एक असंच हे झालं होतं, मला आठवत नाही पूर्वी त्या ठेकेदाराकडून आपण पैसे मिळवून दिले होते, तुम्हाला आठवत असेल। हा नाही, इथले त्या भाऊच्या इथले होते, वार्डातले होते, शंकर पगारे त्यावेळेस मदत मिळवून दिली होती। त्या नगरपालिकेत नगरसेवक होते, पण आता यांचा अधिकार संपुष्टात आलेला आहे, सगळा अधिकार तुमच्याकडे आहे।
बरं, तुम्हाला अधिकारात तुम्ही आता काय करता योग्य तो संसदीय बुद्धीने तुम्ही थोडंसं जर सांगितलं तर बरं होईल. ही चर्चा, भांडण, राजकारण करायचा हा विषय नाही. हा एक संवेदनशील विषय आहे. एक विधवा झालेल्या बायकोचा विषय आहे, एक अनाथ झालेल्या मुलांचा विषय आहे, म्हणजे त्यांच्या भवितव्याचा विषय आहे. त्याच्यामुळं तुम्ही इकडं तिकडं हे न बघता तुम्ही, माझं मत आहे की स्पष्टपणे तुम्ही त्याला योग्य तो तुम्ही त्याच्यात हे काढा आणि त्यांना रिलीफ द्यावा असं आमचं म्हणणं आहे. कारण शेवटी सकाळी काल माझं बोलणं झालं, म्हटलं काय न्याय मिळवून देता येईल आपल्या सगळ्या संघटनेच्या वतीने तुम्ही सगळे जा. प्रशांत भाऊचाही फोन आला होता मला, तर सगळे जा तुम्ही. आता 3 तास झाले, 4 तास झाले, तोडगा निघत नाही. शेवटी तब्येत बरी नसतानाही मी म्हटलं आता मी येतो, पण काहीतरी तर न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही तेवढं फक्त काय करता एवढं एक सांगा फक्त. ग्रुप याच्यामध्ये बोलणं समजा एकांती बोला ना म्हणा, शिवसाहेबांना म्हणा. एवढ्या लोकांना तुम्ही 4 जणांना गुन्हा दाखल करावा, जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची अपेक्षा आहे. कोणी 2 वर्ष काम चालू आहे. जर एखादा जर मुख्यमंत्री जरी यायचा असता तालुक्यात कोटी रुपये लगेच पाण्यावानी वाहिले असते, पण आज एक कुटुंब या ठिकाणी झालं 10 लाख रुपये मदत द्याय ना नगरपालिका. आमची ही इच्छा आहे समाजाच्या वतीने, संपूर्ण याच्या वतीने. काल काही जणांनी आपल्या हनुमाननगरमध्ये दुर्दैवी घटना घडली. सर्वच त्या दुःखात सहभागी आहोत. त्या कुटुंबाच्या घरी पण जाऊन अत्यंत आर्थिक स्थिती पाहता खूपच वाईट आहे. नगरपालिकेच्या बाबतीत तो जो काही पाईप होता, काय झालं, सगळ्या परिस्थिती अशा होऊन आल्या, लाईट गेली, पाऊस पण होता, पाईप पण थोडा मोठा होता. त्यावेळी त्या व्यक्तीचा अंत झालेला आहे. त्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या आम्ही आणि आमच्या सर्व कर्मचारी सहभागी आहोत. कर्मचारी सहभागी आहेच, पण त्याचबरोबर एक मदतीचा हात म्हणून आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे उदयमुख नेतृत्व आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब असतील, सत्तान साहेब असतील, डीवायएसपी साहेब असतील, पीआय साहेब असतील, सर्वांनीच अत्यंत समन्वयाने एक चांगला मार्ग कसा निघेल याची संघटनेची सर्व मदत केली आहे. प्रत्येक कुटुंबाला न्याय कसा देता येईल त्यातर्फे सगळेच जण त्याच्यात सक्रिय आहोत. प्रशासन म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यात संवेदनशील आहोत. असं काही नाही तर ते आम्ही काहीतरी वर हात करतो, आमची काही चुकच झाली नाही अशा सुद्धा आमची पोलीस भावना. आमची पण इच्छा आहे की आमची चूक असो नसो आज कुटुंब उभं करणं हे सगळ्यांची जबाबदारी व्यक्तिशा या ठिकाणी प्रशासन माझी जास्त जबाबदारी असं मी स्वतःहून मान्य करतो. त्याच्यात जे काही चर्चा झाली भैयासाहेबांनी सरपंच साहेब होते सर्वच मान्य करतो. त्या कुटुंबाला जे काही आजूबाजूची जी काही समस्या निर्माण झाली आहे, त्या कुटुंबातील जे काही महिला भगिनी आहे आमच्या, त्यांना तातडीनं रोजगार कसा उपलब्ध होईल यापर्यंत आम्ही त्यांना अधिकृत पत्र पण देतो आपल्या उपस्थित आपल्या संस्थेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जी काही आर्थिक मदत द्यायची आहे ती माझ्या बहिणीसारखी असं समजून मला जे काही करणं शक्य आहे ते 100% भैयासाहेब मी करत. तुमच्याकडे परत त्या कुटुंबाची तक्रार करणार नाही एवढी मात्र मी गोया आकडा सांगा. शक्य 2-4 लोक ठराविक लोक सर्वप्रथम सचिन गजर यांची काल रात्री दुर्दैवी अशी मृत्यू झाला. खरं तर ते स्वतः देखील आई वडील नसल्या कारणास्तव त्यांच्या मावशींनी त्यांची देखभाल करून अतिशय खडतर परिस्थितीमधून मोलमजुरी करून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत होते. कर्ता पुरुष म्हणून होते आणि
पावसाच्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे किंवा त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे त्या ठिकाणी ती गटर उघडी राहिली। जवळपास 2 वर्षापूर्वी त्याचं टेंडर निघालेलं होतं। 6 महिन्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर दिली गेली आणि अजूनही ते काम झालेलं नव्हतं। आणि अशा परिस्थितीमध्ये तो युवक आपल्या कामावरून घरी जात असताना पावसा पाण्याचं त्या ठिकाणी त्या गटरीमध्ये पाय घसरून पडला आणि दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। त्यांच्या पश्चात त्यांची मंडळी 2 मुले, त्यातली एक अपंग आहे, 11 वर्षाची 11वीत एक मुलगी आहे, असा तो परिवार आहे। आणि त्याच्यामुळे मोठा प्रश्न हा त्या कुटुंबावर आलेला होता आणि निश्चित त्या दुःखातून त्या कुटुंबाला सावरण्याची मदत परमेश्वर करो याकरता आम्ही त्यांची सांत्वनपर आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांचं कुठंतरी पुढील आयुष्य, कुठंतरी गेलेला माणूस येऊ शकत नाही परंतु हातभार लागावं या हेतूने या ठिकाणी सगळ्याच पक्षाचे लोक, हा काही राजकारणाचा विषय नाही, शिवसेना, RPI, भाजप, काँग्रेस सगळ्याच पक्षाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनीच मिळून एक प्रशासनाकडे मागणी केली की आता जी घटना झाली ती दुर्दैवी आहे, त्याच्यानी तो परत व्यक्ती येणार नाही, परंतु अशा घटना भविष्यात होऊ नये याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी आणि त्या कुटुंबाला पुढील उदरनिर्वाहासाठी काय योग्य ते करता येईल, नगरपालिकेमध्ये त्यांना नोकरी देता येईल, त्याचप्रमाणे त्यांना काही स्वरूपाची आर्थिक मदत करता येईल, अशा सगळ्या स्वरूपाची चर्चा, कुटुंबाचं समाधान होईल अशी सगळी चर्चा करून त्यांचं समाधान करून आता त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी ते कुटुंबीय या ठिकाणून गेलेले आहे आणि अशी घटना भविष्यात होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे। 2 वर्ष झाले, जवळपास 27 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि CO या सगळ्यांचा चार्ज एकाच व्यक्तीकडे आहे आणि वारंवार आपण सगळेजण सांगून देखील त्या ठिकाणी काही उपाययोजना केल्या जात नाही। अनेक तक्रारी असतात, प्रत्येक वेळेस निवेदन दिले जातात, असं वाटतं की आता याच्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग येईल, परंतु घरपट्टीच्या विषयात तोच विषय झाला। अगदी नंतर झालेले दुर्दैवी काही महिन्यांपूर्वी कुत्र्यांनी चावा घेतला होता, भटक्या कुत्र्यांनी, त्याच्यातही काही लोक जखमी झाले। त्याच्यानंतर मध्यंतरी गटारी तुंबल्या, मध्यंतरी रस्त्यांचे फार हाल झाले आणि अशा परिस्थितीमध्ये गणपतीच्या वेळेस सुद्धा लाइटिंगची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती आणि नेमकी प्रशासन असताना कुठलाही ठराव नाही, कुठलंही काही करावं लागत नाही, निर्णय घेणं, निर्णय प्रक्रिया सोपी होत असते, परंतु तरी देखील तेवढ्या तत्परतेने प्रशासन काम करत नाही हेच याच्यातून दिसून येतं आणि वारंवार आमची तीच मागणी असते की आपण सतर्क राहावं। किमान आता एका व्यक्तीचा जीव गमावलेला आहे, आता तरी नगरपालिका प्रशासनाने जागा होऊन योग्य त्या पद्धतीने इथून पुढे दक्षता घ्यावी एवढीच आमची या निमित्ताने विनंती राहील। निश्चितपणाने ती रास्तही होती, भावनाही योग्य होती। जवळपास 5 ते 6 तास झाले या सगळ्या प्रकरणाला आणि सगळ्यांची भावना होती की त्या कुटुंबाला न्याय मिळावं आणि म्हणून प्रशासनाने कुटुंबियाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढून त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने, त्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने, अपंग असलेल्या त्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि योग्य ती कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवर, ठेकेदारावर करू असं आश्वासन दिल्यानंतर त्याच्यात तोडगा निघालेला आहे। आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन खरं तर सकाळीच दिलेलं होतं। अगदी अंत्यविधीपासून सगळ्याच पुढे त्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने सुद्धा जी काय हातभार लावता येईल ती सगळी तयारी आम्ही संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि उद्योग समूहाच्या वतीने दर्शवलेली आहे आणि अशा प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ नये एवढीच या निमित्ताने प्रशासनाला विनंती। अशी इथून पुढे घटना कोपरगावात होऊ नये हीच या निमित्ताने विनंती।